बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न काय येतात की कॉपरला ॲल्युमिनियमचा जोड जोडू दे का. ह्याच्या आधी पण आपण बऱ्याच वेळा उत्तर दिलंय किंवा आत्ता एक जस्ट शेतकऱ्याचा मला एक प्रश्न आला की बाबा सोलरची मोटर आहे, 100 फूट सोडलेली आहे, गव्हर्नमेंटकडनं सगळं 100 फूट केबल पाईप वगैरे आलेले आणि आता 100 फुटाला काही पाणी नाही, त्याला ते 140 फूट खाली सोडायचे. तर केबलचा जॉईंट देऊ द्या का. तर पाईपचा जॉईंट तर देऊ शकताय तुम्ही, तसं केबलचा जॉईंट जर दिला तर चालेल. फक्त जॉईंट देताना काळजी काय घ्यायची की केबलचा जॉईंट एवढा स्ट्रॉंग पाहिजेत की विचारायला नको. तर आम्ही बऱ्याच गोष्टी बघत होतो, म्हणजे जर कॉपरचा जर तुम्हाला जॉईंट द्यायचा असेल तर सोल्डरिंग हे एक चांगलं मेथड आहे की दोन्ही कॉपरच्या वायरी एक करायच्या आणि त्याला सोल्डर करायचं. सोल्डर का करायचं की जेणेकरून म्हणजे कसं असतं की कुठलाही मेटलचं एक नेचर आहे की बाबा ते हवेशी एक्सप्लोर झालं तर ते गंजतं. म्हणजे जसं तांबं गंजतं, आपण तांब्याची भांडी घासतो बघा. ॲल्युमिनियम तर 100% गंजतं. फक्त ॲल्युमिनियम गंजल्यानंतर जो गंजलेला कलर आहे म्हणजे त्याचं जे ऑक्साईड तयार होतं तो ॲल्युमिनियम सारखाच असतो, त्यामुळं आपल्याला ते दिसून येत नाही. आणि जे लोखंड गंजलेलं तर तुम्हाला सगळीकडे दिसतंच. आता गंजणं म्हणजे काय, ऑक्सिडेशन ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामुळं त्या मेटलचा हवेशी संपर्क आला की एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ तयार होतो. आता हे जे काय ऑक्साईड तयार होतात हे विद्युत रोधक असतात, म्हणजे इलेक्ट्रिक रेझिस्टिव्ह असतात, म्हणजे त्याच्यातनं करंट जाऊ शकत नाही. तर आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, तुम्ही जो काही जॉईंट द्याल की शक्यतो तो ओपन राहता कामा नये किंवा त्याच्याशी कनेक्शन हे टाईट हवेत. मग त्याला साधारणतः मेथड काय आहेत, म्हणजे कॉपरचं आम्ही बरंच बघितलं की जर तुम्ही आता 2 वायरींचा जॉईंट द्यायचा असेल तर दोन्ही कॉपरच्या वायरी सोला, एकमेकांना चांगल्या पूर्ण पिळा आणि त्याला सोल्डरिंग करा. सोल्डरिंग केल्यामुळं काय होतं की त्याचं ते जे वरचं कोटिंग आहे म्हणजे कॉपरच्या वरचं ते पूर्ण झाकलं जातं, म्हणजे ते ऑक्साईड व्हायचा चान्सेस कमी आहे. त्यानंतर कच्चं रबर बरेच लोक हे वापरतात किंवा आम्ही अजून एक एक्सपिरियन्स काय करून बघितला की हे जे कॉपरचे पुंगळी लग्ज येतात, म्हणजे जर बाबा जॉईंटचा रेझिस्टन्स आम्हाला कमी करायचा आहे आणि तो खूप कमी ठेवायचा आहे, तर 2 कॉपरच्या वायरी आधी सोलल्या, त्या एकमेकांना इतका चांगलं पिळा मारला फ्रेश, त्यानंतर त्याला सोल्डर केलं आणि त्या जिथं आपण कॉपरचा सोल्डर करतो त्याच्यावर हे कॉपरचीच पुंगळी लग्ज वर घेतली आणि ही पकडीनं जोरात ठोकली. आता झालं काय, पहिल्यांदा कॉपरचा जॉईंट आहे, त्याच्यावर सोल्डर आहे आणि त्याच्यावर ही कॉपरची पुंगळी लग्ज आहे. तर तिन्ही प्रकारचं त्याला प्रोटेक्शन झालं, तिन्ही प्रकारचे कॉन्टॅक्ट स्ट्रॉंग झाले की लूज व्हायचा अजिबात चान्स नाही. त्यानंतर आम्ही तो रेझिस्टन्स मोजला की बाबा त्याचं जो केबलचा नॉर्मल रेझिस्टन्स येतोय तेवढाच त्याचा रेझिस्टन्स, म्हणजे तो जॉईंट असून नसल्यासारखा त्या केबलच्या मध्ये होता, का तर कनेक्शन तेवढं स्ट्रॉंग झालेलं. त्यानंतर त्याला प्रॉपर कच्चं रबर लावलं. कच्चं रबर हे वॉटर रेझिस्टन्स, म्हणजे ज्यावेळेस आपण कच्चं रबर लावतो त्यावेळेस ते एक सॉलिड होतं थोड्या दिवसांनी ते, आणि त्याच्यानंतर आपण त्याला चिकटपट्टी मारली. तर अशा प्रकारे तुम्ही जॉईंट करू शकता. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे हे वर उघडे जॉईंट असतात, तुम्ही अशा प्रकारची काळजी घ्या की सोल्डरिंग, पुंगळी लग्ज, तुम्ही कॉपरचे लग्ज हे महाग होत असतील तर ॲल्युमिनियमचे लग्ज हे पण वापरू शकता. ॲल्युमिनियमचे पण पुंगळी लग्ज येतात, सेम जॉईंट द्यायचा, त्यावर तो जॉईंट ह्या पुंगळी लग्ज मध्ये आला पाहिजेत, वरून पकडणं जोरात ठोकायचं, कच्चं रबर आणि चिकटपट्टी लावायची. हे पुंगळी लग्ज ॲल्युमिनियमचे अतिशय स्वस्त आहेत, सगळ्यात इकॉनॉमिक आहेत. कॉपरचे लग्ज हे महाग आहेत खूप, हे लक्षात ठेवा. त्यानंतर येतं हा कनेक्टर. हा कनेक्टर पण बेस्ट ऑप्शन आहे. ह्या कनेक्टरमध्ये सुद्धा आता तुम्ही माझ्या हातात बघत असाल तर हा जो आहे हा 63 एम्पियरचा आहे, हा 100 एम्पियरचा आहे आणि हा कनेक्टर 200 एम्पियरचा आहे, म्हणजे अगदी मोठ्यात मोठा जॉईंट सुद्धा तुम्ही देऊ शकता. ह्याचा फायदा काय होतो की तुम्ही इथं बघत असाल कॉपरचे म्हणजे ब्रॅशचे नट वापरलेले आहेत आणि हे कॉपरची पुंगळी वापरलेली आहे. तर इथं फायदा काय होतो की ज्या वेळेस आपण वायर पूर्ण सोलून याच्यामध्ये आत बसवतो आणि नट पूर्ण टाईट करतो, ज्यावेळेस आपण नट पूर्ण टाईट करतो त्यावेळेस पण त्या वायरचा कॉन्टॅक्ट हा चांगला होतो. आणि हे जर काही दिवसांनी ते जॉईंट्स खराब झाले बाबा तर तुम्ही ती वायर कट करून परत ते देऊ शकता, म्हणजे तुम्हाला जास्त काही येणं नुकसान होत नाही. फक्त याला पाण्यापासून म्हणजे याच्यामध्ये पाणी वाचून राहू नये म्हणून एक छोटीशी मीटर पेटी मिळते, त्याच्यामध्ये हा जॉईंट तुम्ही ठेवा. आता हा जॉईंट कसा वापरायचा, तर ह्याच्यात बरेच लोक चुका काय करतात कॉमनली की
योग्य एम्पियर आणि योग्य मटेरियल. आता तुम्हाला हे क्लिअरली हे येलो कलर दिसत असेल म्हणजे ब्रासचं मटेरियल. आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती की ह्या मटेरियलमध्ये एवढं फरक आलाय की तुम्हाला कोटिंग हे जे प्रकार आहे म्हणजे जसं 1 ग्रॅम सोन्याचे दागिने मिळतात तसंच कॉपरचं म्हणजे अगदी तुम्ही लोखंडावर पण कोटिंग करू शकता. MS, ब्रास, कॉपर हे महत्त्वाचे प्रकार आहेत. सगळ्यात महाग आहे ते कॉपर, त्यानंतर ब्रास, त्यानंतर ॲल्युमिनियम आणि त्याच्यापेक्षा हलकं म्हणजे लोखंड MS म्हणतो आपण त्याला. तर आता होतंय कसं की कॉम्पिटिशनच्या कारणामुळं आणि लोक जे रेट कम्पेअर करतात बाबा एखादी गोष्ट महाग काय हे कळत नाही त्यांना, जरी वरून सारखी दिसत असली तर आतलं मटेरियल हे फरक असतं. बरेच म्हणजे मार्केटमधल्या 99% फ्यूजा ह्या कॉपरच्या गायब झालेल्या आहेत सध्या. कॉपरची फ्यूजच वापरत नाही, कारण जर सध्या तुम्ही 63 एम्पियरची कॉपरची फ्यूज चांगली बनवायला गेला तर 280 ते 300 रुपयाच्या रेटमध्ये रेंजमध्ये जातो आणि बऱ्याच ह्या मार्केटमध्ये 160-70 रुपयाला मिळतात. तर ह्या ब्रासच्या फ्यूजा सध्या अवेलेबल आहेत. तर कॉपरचा कनेक्टरचा फायदा काय होतो की त्या रेजिस्टन्स कमी असतो. वायर कॉपरची तर कनेक्टर कॉपरचा वापरला तर करंट व्यवस्थित जातो. कॉपर इतकं सहजासहजी ऑक्सिडाइज होत नाही. ॲल्युमिनियमचं ऑक्सिडायझेशनचं प्रमाण जास्त असतं. तर अशा प्रकारे कनेक्टर वापरून तुम्ही जॉईंट करू शकता. आता मॅक्झिमम लोकांच्या केबल ह्या कॉपरच्या चोरी होत आहेत, हे तर सगळं म्हणजे उघड आहे. तर ॲल्युमिनियमची वायर वापरण्याशिवाय ऑप्शन नाही. पण तुम्ही जर जॉईंट असे चांगले वापरले तर काही हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा मोटरपाशी एक तुकडा आणि स्टार्टरपाशी एक तुकडा हा कॉपरचाच पाहिजे, भले तुम्ही छोटासा वापरा. त्यानं फायदा काय होतो, ॲल्युमिनियमची वायर जर तुम्ही मोटरच्या टर्मिनलला किंवा स्टार्टरला जोडली तर स्टार्टर बस्ट मारणार, कारण ॲल्युमिनियमची वायर जिथं जॉईंट होतो तेच परत ऑक्सिडाइज होते आणि ऑक्सिडाइज झाल्यामुळं ते हिट होतं. आता स्टार्टरचा एखादा तुम्ही कॉन्टॅक्टर आहे ML सारखा किंवा KU सारखा कॉन्टॅक्टर घेतला तर तो अगदी 8,000-6,000 हजार रुपयाला सुद्धा मिळतो, किंवा स्टार्टर घेतला तर 3,000-3,500. आणि तिथं जर तुमच्या त्या वायरमुळं तो स्टार्टर जळत असेल, त्याचं जे काय ते बॅकेलाइट आहे हे जळत असेल तर ते तुम्हाला परवडणार नाही. त्यामुळे स्टार्टरला आणि मोटरच्या जवळ कॉपरचे तुकडे जोडा, मध्ये अशा प्रकारचे जॉईनर वापरून ॲल्युमिनियमची वायर वापरा. सोलरची सुद्धा मोटर जर खाली सोडवत असाल तर कॉपरची वायर जॉईंट करून वापरू शकता. तिथं मात्र सोल्डरिंग, कॉपरचे पुंगळी लगज, कच्चं रबर आणि चिकटपट्टी असं 3 प्रकारे तुम्ही जॉईंट करून वापरू शकता. या व्यतिरिक्त जरी काही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा. धन्यवाद.